10वी इंग्रजी प्रेपोजिशन राईट करेक्टली अवॉइडिंग मिस्टेक्स इन ग्रामर. ओके. नामे व सर्वनामे यांचा एकमेकांशी व आपसातील संबंध दर्शविणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रेपोजिशन असे म्हणतात. इंग्रजी भाषेत प्रेपोजिशनचा बिनचूक वापर करण्याला फार महत्त्व आहे. तर या प्रेपोजिशनचा उपयोग करण्याच्या काही ट्रिक्स या ठिकाणी आपण समजावून घेऊयात. देश किंवा मोठ्या शहरांच्या नावापूर्वी इन वापरतात. लहान खेड्यांच्या नावापूर्वी ॲट वापरतात. उदाहरण, संजय लिव्ड इन ठाणे ॲट माजीवाडा. या ठिकाणी ठाणे हे मोठ्या शहराचं नाव आहे, त्यामुळे ठाणे या नावापूर्वी इन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. माजीवाडा हे लहान खेडे आहे, म्हणून त्यापूर्वी ॲट हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. ओके. पुढे दोन वस्तू असताना बिटवीन वापरतात आणि दोनपेक्षा जास्त असल्यास अमंग वापरतात. उदाहरण, द टेबल इज बिटवीन द डोअर अँड द विंडो. डिवाइड धिस मनी अमंग 5 ब्रदर्स. या ठिकाणी टेबल हे डोअर आणि विंडोच्या या दोन वस्तूंच्या मध्ये आहे, म्हणून बिटवीन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. तर डिवाइड धिस मनी अमंग 5 ब्रदर्स, पैसे हे 5 भावामध्ये वाटायचे आहेत. 2 पेक्षा अधिक भाऊ असल्याने या ठिकाणी अमंग हे प्रेपोजिशन वापरण्यात आलेले आहे. ओके. पुढे स्थिर वस्तूबद्दल ऑन आणि चल वस्तूबद्दल अपॉन वापरतात. द कॅट जम्प्ड अपॉन द टेबल. द बुक इज ऑन द बॉक्स. द कॅट, कॅट हे चल आहे, ते या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारू शकतं, म्हणून जम्प्ड अपॉन, अपॉन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. परंतु द बुक इज ऑन द बॉक्स, बुक हे स्थिर वस्तू आहे, ही स्थिर वस्तू आहे, म्हणून तिथे ऑन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. ओके. पुढे एखादी क्रिया निश्चित ठरवून दिलेला दिवस, तारीख, वार आणि महिना याचा उल्लेख करत असल्यास किंवा एखादी क्रिया मर्यादित जागेवर, स्थळावर, वस्तूवर घडत असल्यास तत्पूर्वी ऑन वापरतात. उदाहरण, आय रिसीव्ड दिस गिफ्ट ऑन माय बर्थडे. तर बर्थडे ही निश्चित ठरवून दिलेला दिवस आहे, बर्थडेचा निश्चित अशी तारीख आहे, वार आहे, म्हणून त्या ठिकाणी ऑन माय बर्थडे, ऑन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. पुढे एखादी क्रिया एखाद्या इसवी सणात, महिन्यात, वर्षात घडत असल्यास तत्पूर्वी इन वापरतात. उदाहरण, हिटलर अटॅक पोलंड इन सप्टेंबर 1938. तर सप्टेंबर या महिन्यात ही क्रिया घडल्याने सप्टेंबर पूर्वी इन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. पुढे एखादी क्रिया एखाद्या स्थळाजवळ, निश्चित ठिकाणाजवळ घडत असल्यास किंवा ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत घडत असल्यास अथवा एखादा सण, उत्सव असल्यास ॲट वापरतात. उदाहरण, ऑल ऑफ अस गॅदर्ड ॲट द बस स्टॉप. त्या ठिकाणाजवळ सर्वांना भेटायचं आहे, त्यामुळे ती घटना, तो प्रसंग बस स्टॉपवर अशा निश्चित ठिकाणी घडणार असल्याने ॲट हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. पुढे एखाद्या ठिकाणी जायचे किंवा यायचे असेल तर त्या जागेपूर्वी टू वापरतात. उदाहरण, दे स्वॅम हार्ड टू द अदर बँक ऑफ द रिव्हर. तर पहा, पोहण्यासाठी नदीवर जायचं आहे, म्हणून टू द अदर बँक ऑफ द रिव्हर, टू हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रेपोजिशन वापरातील खाचाखोचा त्यांचा अधिकाधिक सराव करण्यातूनच लक्षात येतात. प्रेपोजिशन ऑफ पोझिशन अँड डायरेक्शन. तर स्थिती व दिशा दर्शवणारी शब्दयोगी अव्यय कोणती आहेत, प्रेपोजिशन कोणती आहेत ती आपण पाहूयात. तर पहा, टू
केदार इज गोइंग टू स्कूल फ्रॉम च्या पासून किंवा कडे. उदाहरण माय व्हिलेज इज 15 किलोमीटर्स फ्रॉम सोलापूर. माझे गाव सोलापूरपासून 50 किमी आहे. अप द चिल्ड्रन क्लाइम्ड अप द ट्री. मुले झाडावर चढली. डाऊन खाली. ही रॅन डाऊन द हिलसाइड. तो टेकडीवरून खाली पळाला. ऑन च्या वर. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावर आहे. ओव्हर वर अंतराळी म्हणतो आपण त्याला. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द हेड. पक्षी डोक्यावरून उडत आहेत. अंडर च्या खाली. द कॅट इज जम्पिंग अंडर द ट्री. मांजर झाडाखाली उड्या मारत आहे. इन च्या आत. अ पेन इज इन द बॉक्स. पेन पेटीत आहे. इंटू च्यातून आत. बॉयज आर गोइंग इंटू द क्लास. मुले वर्गात जात आहेत. आउट ऑफ च्यातून बाहेर. गर्ल्स आर कमिंग आउट ऑफ द क्लास. मुली वर्गातून बाहेर येत आहेत. तर दिशा स्थिती दर्शवणारी ही शब्दयोगी अव्यये आहेत. अमंग अनेकामध्ये घोळक्यात. ॲन ॲपल इज अमंग द लीव्ज. सफरचंद पानामध्ये आहे. अराउंड च्या भोवती. डोंट थ्रो डर्टी थिंग्स अराउंड माय हाऊस. माझ्या घराभोवती घाणेरड्या वस्तू टाकू नकोस. थ्रू च्यातून. द थीफ एंटर्ड द हाऊस थ्रू द विंडो. चोर खिडकीतून घरात शिरला. अक्रॉस च्या पलीकडे. ला ओलांडून. माय हाऊस इज जस्ट अक्रॉस द रिव्हर. माझे घर अगदी नदीच्या पलीकडे आहे. बिसाइड च्या कडेला. ही इज स्टँडिंग बिसाइड द रोड. तो रस्त्याच्या कडेला उभा आहे. नियर च्या जवळ. मोनिका लिव्ज नियर द स्कूल. मोनिका शाळेजवळ राहते. अवे दूर. माय हाऊस इज 1 किलोमीटर अवे फ्रॉम द एसटी स्टँड. ओके, अशा पद्धतीने दिशा आणि स्थिती दर्शवणारी हे प्रेपोजिशन आहेत. आता टाइम दर्शवणारी वेळ सूचक शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन ऑफ टाइम आपण पाहूयात. ॲट. केदार केम ॲट 8 PM. विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी ॲट वापरतात. ऑन विशिष्ट दिवस दिनांक वार यापूर्वी ऑन वापरतात. ही वेंट टू बॉम्बे ऑन संडे. फॉर विशिष्ट कालावधीपूर्वी फॉर वापरतात. आय हॅव नॉट सीन हिम फॉर अ मंथ. फ्रॉम एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते, झाली आहे हे दाखवण्यासाठी फ्रॉम वापरतात. द ट्रेन स्टार्ट्स फ्रॉम बॉम्बे. ओके, तर आता आपण क्रियापदाशी निगडीत काही शब्दयोगी अव्यय पाहूयात. प्रिपोजिशन रिलेटेड टू व्हर्ब्स. पहा. टू लुक फॉर शोधणे. अलीबाबा वेंट टू लुक फॉर कासिम. टू कॅरी ऑन चालू ठेवणे. ही कॅरीड ऑन ही स्टडी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रेपोजिशन म्हणजे काय, प्रेपोजिशन वापरण्याच्या ट्रिक्स आणि कोणकोणती प्रेपोजिशन्स आहेत त्याची उदाहरणे आपण अभ्यासली आहेत. ओके, थँक्यू.